नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे कॅटलिस्ट इन्स्टिट्यूटमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बरेचसे क्वेश्चन्स ॲनालिसिस करून घेऊयात, तर जाणून घेऊयात प्रश्न काय आहे। पहिला प्रश्न बघा, इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर। सो सेंटेन्स मध्ये तुम्हाला ग्रामॅटिकल एरर दिलेला आहे आणि कुठल्या मुद्द्यात एरर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। सेंटेन्स बघा, विथ फूड ग्रॅनरीज overflowing, the government is looking to liquidate his grain stock to prevent damage। हे सेंटेन्स आपल्याला दिले आहे आणि खाली चार ऑप्शन्स दिले बघा। द गव्हर्नमेंट इज लुकिंग, यामध्ये एरर आहे का? टू लिक्विडेट हिज ग्रेन स्टॉक, नंतर विथ फूड ग्रॅनरीज ओव्हरफ्लोइंग टू प्रिव्हेंट डॅमेज। सेंटेन्स जर तुम्ही स्टडी केला तर सेंटेन्स बघा विथने सुरू होत आहे, म्हणजे सेंटेन्सची सुरुवात ही प्रेपोजिशनने सुरू होते। फूड ग्रॅनरीज म्हटलंय, ओव्हरफ्लोइंग इथे दिलेलं आहे। ग्रॅनरीज काय होत आहे? ओव्हरफ्लोइंग होत आहे, म्हणजे हा ओव्हरफ्लोइंग इथे ॲडजेक्टिव्हचं काम करतोय। द गव्हर्नमेंट जर इथे आपण बघितलं तर गव्हर्नमेंट इथे कसलं काम करतंय? सब्जेक्टचं काम करतंय। गव्हर्नमेंटच्या आधी नेहमी आपण आर्टिकल द वापरत असतो, सो यामध्ये एरर नाही आहे। आता गव्हर्नमेंट जर आपण घेतलं तर हे एक सिंग्युलर नाउन आहे, बरोबर। गव्हर्नमेंट काय आहे तर हे एक सिंग्युलर नाउन आहे मित्रांनो, आणि यानंतर इज आलेला आहे ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून। या इज नंतर वर्ब प्लस आय एन जी लुकिंग दिलेला आहे। लक्षात ठेवा, जेव्हाही सेंटेन्समध्ये एम इज आर येत असेल किंवा सेंटेन्समध्ये वॉज किंवा वर येत असेल तर याच्यानंतर आपण वर्ब प्लस आय एन जीच वापरत असतो ॲक्टिव्ह वॉइसच्या सेंटेन्समध्ये। इज लुकिंग दिलेला आहे, म्हणजेच काय? इज वर्ब प्लस आय एन जी जर असेल ओके तर वाक्याचा टेन्स हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिसतो, सो देअर इज नो एरर। ओके, टू लिक्विडेट म्हटलंय, टू लिक्विडेट इथे इन्फिनिटिव्हचं काम करतंय। हिज ग्रेन म्हटलंय मित्रांनो, तर लक्षात घ्या हिज ग्रेन येणार आहे का? नाही। लक्षात घ्या विथ फूड ग्रॅनरीज म्हटलेलं आहे, तर ग्रॅनरीजसाठी ओके ग्रॅनरीज इथे आलेलं आहे। फ्लोइंग द गव्हर्नमेंट हिज येणार नाही। लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण हर हा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो तर तो शी या प्रोनाउननुसार आलेला असतो, बरोबर। पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे फिमेनाईन जेंडर शो करतो। हिज जो आहे तो ही या प्रोनाउनसाठी आलेला असतो, किंवा हिज जो आहे तो मॅस्क्युलिन जेंडर शो करत असतो। ओके, आपल्याला इथे काय वापरायचं आहे? इट्स वापरणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला नॉन लिव्हिंग थिंग्सबद्दल आपण बोलतोय तर नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी आपण इट वापरणार। मग इथे हिज हा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह न येता इट्स पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह येणं गरजेचं आहे। तर ऑप्शन बी इथे करेक्ट आहे। ग्रेन स्टॉक टू प्रिव्हेंट म्हटलेलं आहे। ओके, तर परत 2 + V1 इथे आपल्याला दिसतोय। काय दिसतोय इथे आपल्याला? 2 + V1 आपल्याला इथे दिसतोय, तर वाक्यामध्ये हा सुद्धा इन्फिनिटिव्ह आलेला आहे। ओके, सो गाईज ऑप्शन जे आहे टू लिक्विडेट हिज ग्रेन स्टॉकमध्ये एरर असणार आहे। टू लिक्विडेट इट्स ग्रेन स्टॉक हे आपलं करेक्ट ऑप्शन इथे असायला पाहिजे। पुढचा सेंटेन्स बघा, हाऊ मेनी मनी डिड सुधीर विन इन द लॉटरी। ओके, हाऊ मेनी मनी ऑप्शन बी आहे, नो एरर। इन द लॉटरी आणि डिड सुधीर विन, तर ह्या चारही पर्यायांपैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? लक्षात घ्या, हाऊ मेनी इथे दिलेला आहे आणि मग मनी दिलाय। फर्स्ट थिंग तर ही आहे, मनी इज दी अनकाउंटेबल नाउन। ओके, फर्स्ट थिंग इज दॅट मनी इज दी अनकाउंटेबल नाउन, and before the uncountable noun we never use much, we never use many, we use much। ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न असेल की मेनी हा अनकाउंटेबल नाउन कसा आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, जे आपण रुपी घेणार आहोत ओके, कॉइन असणार आहे किंवा नोट असणार आहे, तर हे आपले काय असणार आहेत? काउंटेबल नाउन असणार आहेत। हे काय असणार आहेत? आपले काउंटेबल नाउन असणार आहे। मच जर आपण बघितला तर इट इज दी ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी। हा काय असतो आपला? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असणार आहे। तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आपण कोणाच्या आधी वापरणार आहे? अनकाउंटेबल नाउनच्या आधी वापरत असतो। आणि
जो आपण मेनी घेणार मित्रांनो, याला आपण इनडिफायनाइट ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. काय म्हणतो याला? इनडिफायनाइट ॲडजेक्टिव्ह असे आपण याला म्हणतो. तर मेनी नंतर आपण काय वापरत असतो? नेहमी काउंटेबल नाउन वापरत असतो, असे नाम की जे संख्येत मोजता येणार आपल्याला. ओके, मग हाऊ मेनी मनी इथे येणार आहे का? नाही, तर आपण हाऊ मच मनी म्हणणार. इन द लॉटरी बरोबर आहे. डीड सुधीर विन या विषय जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या, जेव्हाही वाक्यामध्ये डीड, डू आणि डज येतोय सेंटेन्समध्ये, तर याच्यानंतर आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरत असतो. बरोबर, याच्यानंतर काय करतो? वर्बचा फर्स्ट फॉर्म आपण वापरत असतो. मग डीड नंतर विन दिलेला आहे, सो हे सुद्धा करेक्ट, यामध्ये एरर नाही. इन केस जर तुम्हाला इथे डीड सुधीर वॉन दिलेलं असते तर ते मात्र इनकरेक्ट राहिले असते. तर एरर कुठे आहे हे तर समजून घेतलंच आहे, पण त्या एररच्या जागेवर योग्य सेंटेन्स किंवा योग्य वर्ड काय असला असता हे देखील समजून घेणं फार गरजेचं असतंय. ठीक आहे, म्हणून जे सगळे रूल्स तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करून देते ते व्यवस्थित समजून घेणं, त्याच्या स्वतः रनिंग नोट्स काढणं हे तुमचं काम असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. विनी बॉट 2 न्यू ड्रेसेस बट आयदर इज सुटेबल फॉर द फेस्टिवल. ओके, तर इथे काय म्हटलं की विनीने 2 ड्रेसेस घेतलेले. ओके, बट म्हटलंय मित्रांनो. आता सेंटेन्सला व्यवस्थित स्टडी करूया. बघा, बट आयदर इज ए, विनी बॉट ए 2 न्यू ड्रेसेस आणि सुटेबल फॉर द फेस्टिवल. लक्षात घ्या, विनी हा वाक्यातील सब्जेक्ट आहे आणि त्यासाठी आपण बॉट वापरलाय. ओके, बाय हा फर्स्ट फॉर्म असतो, त्याचा V2 आपण काय वापरतो? बॉट वापरतो, आणि त्याचा V3 पण काय वापरत असतो? आपण बॉट यूज करत असतो. इथे V2 वापरलाय म्हणजे वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. 2 न्यू ड्रेसेस म्हटलंय. लक्षात घ्या, ड्रेसेस हा आपला नाउन झाला. ओके, ड्रेसेस कसे आहे? न्यू आहे, हा ॲडजेक्टिव्ह झाला. किती ड्रेसेस आहे? 2 आहे. 2 आहे म्हणून इथे आपण काय वापरलाय? प्लुरल नाउन वापरलाय. आता जेव्हाही बट सेंटेन्समध्ये येतोय ना, तर हा अपोजिट गोष्ट शो करणार आहे की विनीने 2 ड्रेसेस घेतले. याला आपण ॲडव्हर्जेटिव्ह कंजंक्शन असे म्हणतो. कुठला कंजंक्शन म्हणतो? ॲडव्हर्जेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण याला म्हणतो, की हा अपोजिट गोष्ट दाखवतो. विनीने 2 ड्रेस घेतले, पण आयदर सुटेबल येणार आहे का इथे? तर नाही येणार मित्रांनो. आपण म्हणणार की नायदर, पण त्या दोघांपैकी नायदर इज सुटेबल फॉर द फेस्टिवल, दोघांपैकी कुठल्याच फेस्टिवलसाठी सूट होत नव्हतं. आलं लक्षात? तर आपण काय वापरणार? नायदर तिथे वापरणार. आता आयदर आणि नायदरमध्ये काय डिफरन्स आहे लक्षात घ्या. जेव्हा सेंटेन्समध्ये आयदर येतो ना, तर या आयदरचा अर्थ होतो की 2 पैकी 1. ओके, आणि जर इथे आयदर राहिलं असतं तर इथे कंजंक्शन अँड आलं असतं की 2 घेतले आणि त्यापैकी 1 तिला कामात येणारे, ओके, किंवा सूट होणारे फेस्टिवलसाठी. पण इथे बट आलेला आहे, त्याच्यामुळे अपोजिट गोष्ट दर्शवतोय, म्हणून आपण काय वापरणार? तिथे नायदर वापरणार. आणि नायदरचा अर्थ काय होणार आहे? 2 पैकी 1ही नाही किंवा 2 पैकी 0 असा अर्थ तिथे होणार आहे. आलं लक्षात? तर हा झाला आपला क्वेश्चन. मग आन्सर ए जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो. पुढे बघा. द इन्फॉर्म्ड द टीचर दॅट ऑल ऑफ दे फॅमिली मेंबर्स वुड बी गोइंग टू विशाखापट्टणम. ठीक आहे, येस. तर दे इन्फॉर्म्ड, दे हा सब्जेक्ट आहे गाईज. इन्फॉर्म्ड काय आहे? V2 आहे. ऑप्शन जर तुम्ही बघितले, वुड बी गोइंग आहे, ऑल ऑफ दे फॅमिली मेंबर्स ॲट विशाखापट्टणम आहे, दे इन्फॉर्म द टीचर दॅट आहे. आता यापैकी कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे बघा. तर दे सब्जेक्ट आहे, इन्फॉर्म्ड आहे V2, द टीचर हा आपला इथे झाला ऑब्जेक्ट. दॅट जो आहे तो कसलं काम करतोय? कंजंक्शनचं काम करतोय. म्हणजेच काय की 2 वाक्यांना जोडण्याचं काम कोण करणार आहे? दॅट हा कंजंक्शन इथे करणार आहे. बरोबर. ऑल ऑफ दे म्हटलेला आहे. फॅमिली मेंबर्स, मेंबर्स नाउन आहे. ओके, फॅमिली मेंबर्स म्हटले. वुड बी गोइंग, लक्षात घ्या वुड नंतर बी वापरलाय, कारण रूल आहे की जेव्हा कुठलीही मॉडल ऑक्झिलरी सेंटेन्समध्ये येते तर ह्या मॉडल ऑक्झिलरी नंतर आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा असतो.
टू विशाखापट्टणम, एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर आपण टू प्रपोजिशन वापरत असतो. आता एरर काय आहे, जेव्हाही सेंटेन्समध्ये ऑल ऑफ आलेला असेल तर या ऑल ऑफ नंतर आपण तिथे ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे गाईज ती वापरत असतो. मग बघा ऑल ऑफ दे जर आला तर तो काय असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. का, कारण दे ही आपली कुठली केस आहे, सब्जेक्टिव्ह केस आहे. दे कुठली केस आहे, आपली सब्जेक्टिव्ह केस आहे. तर आपण इथे काय घेणार आहोत, ऑल ऑफ देम आपण घेणार. ओके, किंवा आपण ऑल ऑफ अस घेणार. ठीक आहे, ऑल ऑफ देम किंवा ऑल ऑफ अस आपण तिथे घेणार आहोत. तर इथे ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला अपेक्षित होती, म्हणून ऑप्शन जर आपण बघितलं तर बघा ऑल ऑफ दे फॅमिली मेंबर्स म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो आपला काय असणार आहे, त्यामध्ये एरर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, द टीम बिगॅन सर्चिंग फॉर रिझन्स फॉर देअर पुअर परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. ओके, आता टीम बिगॅन म्हटलेला आहे तर कुठला वर्ब तिथे येणं अपेक्षित आहे बघा. ओके, तर लक्षात घ्या, द टीम जर तुम्ही बघितलं तर इथे काय मित्रांनो, सब्जेक्ट आहे. बिगॅन काय झाला इथे, V2 झाला. ओके, बिगिन हा आपला काय असतो, फर्स्ट फॉर्म असणार आहे वर्बचा. बिगॅन काय असणार आहे आपला वर्बचा सेकंड फॉर्म असणार आहे बिगिन, बिगॅन, आणि थर्ड काय असेल, बिगन असेल. हा असणार आहे आपला वर्बचा थर्ड फॉर्म. ओके, बिगन. सर्चिंग फॉर म्हटलंय तर सर्चिंग फॉर आपण म्हणजे एखाद्या गोष्टीच्या शोधात असणे या अर्थाने वापरलाय. रिझन्स म्हणजे कारणे, फॉर देअर पुअर परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. ओके, की टीम जी आहे ती त्यांचं जो पुअर परफॉर्मन्स होता टुर्नामेंटमधला त्याचे रिझन्स किंवा त्याचे कारणं शोधत होते. आता इथे सब्जेक्ट कुठला आला आहे मित्रांनो, टीम आलेला आहे आणि ह्या सब्जेक्टसाठी आपण इथे प्रोनाऊन वापरला आहे जो की काय आहे, देअर आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण टीम हे सिंग्युलर नाउन वापरतोय तर त्यासाठी जे प्रोनाऊन आपण वापरणार आहोत ते पण कसं असलं पाहिजे. ओके, ते प्रोनाऊन कसं असलं पाहिजे, सिंग्युलर ते असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, प्रोनाऊन सिंग्युलर असलं पाहिजे. मग टीम हे आपण इट्स घेणार आहोत टीमसाठी. ओके, पण जर टीम मेंबर्स राहिलं असतं, लक्षात घ्या, जर टीम मेंबर्स राहिलं असते ओके, तर इथे मेन मेंबर्स होता तर त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला इथे देअर जे आहे ते यूज करता आले असते. म्हणून जेही काही नाउन किंवा जोही काही सब्जेक्ट सेंटेन्समध्ये येणारे त्यानुसारच आपल्याला वर्ब किंवा जो काही प्रोनाउन असतील पुढचे जे काही ॲडजेक्टिव्ह असणार आहेत ते त्याप्रमाणे यूज करणं फार गरजेचं ठरतं आणि हा अगदी बेसिक आणि महत्त्वाचा रूल असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, दीपक सेड ही वुड पॅक फ्यू थिंग्स ही हॅड अँड वॅकेट द हॉस्टेल रूम द नेक्स्ट डे. ओके, दीपक सेड म्हटला होता. ओके, दीपक असं म्हटला होता, ही वुड पॅक, वुड नंतर पॅक दिलाय तर मी परत सांगेल की रूल आहे की जेव्हाही सेंटेन्समध्ये मॉडल ऑक्झिलरी येते तर त्याच्यानंतर काय लिहायचा असतो, आपल्याला फर्स्ट फॉर्म लिहायचा असतो. फ्यू थिंग्स म्हटलंय म्हणजे त्याने सांगितलं की त्याने काहीतरी फ्यू थिंग्स पॅक केलाय. ही हॅड अँड वॅकेट द हॉस्टेल रूम्स द नेक्स्ट डे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा सेंटेन्समध्ये फ्यू येतोय आधी तर फ्यू हा नेहमी आपण काउंटेबल नाउनच्या आधी वापरत असतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की जेव्हाही फ्यू सेंटेन्समध्ये येतोय तर हा सेंटेन्सला काय करून टाकतो, निगेटिव्ह सेंटेन्स तो बनवून टाकत असतो, सेंटेन्सला निगेटिव्ह करून टाकतो. पण इथे काहीच पॅक केलं नाही आहे असं म्हटलंय का, थिंग्सच्या आधी फ्यू येणार का, नाही, त्याने काहीतरी थिंग्स पॅक केल्या असं म्हटलंय तर आपण इथे काय वापरणार, अ फ्यू थिंग्स वापरणार.
अ फ्यू जेव्हा सेंटेन्समध्ये येतो तर तेव्हा सेंटेन्स कसं असतं आपलं अफर्मेटिव्ह असतं, किंवा द फ्यू सेंटेन्समध्ये येतो तर सेंटेन्स तेव्हा कसं असतं आपलं अफर्मेटिव्ह असतं. कसं असतं सेंटेन्स अफर्मेटिव्ह आपलं असतं. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मग फ्यू जर सेंटेन्समध्ये येतोय तर हे सेंटेन्स इनकरेक्ट होऊन जाणार, सेंटेन्स निगेटिव्ह होऊन जाणार गाईज. म्हणून आपण इथे काय करणार की इथे जे फ्यू थिंग्स आहे त्याला आपण म्हणणार की यामध्ये एरर आहे, कारण इट मेक्स दी सेंटेन्स निगेटिव्ह. ते सेंटेन्सला काय करून टाकतंय निगेटिव्ह करून टाकत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेरी लिटिल मेटल्स आर ॲज प्रेशियस ॲज गोल्ड. ओके, तर खूप कमी मेटल्स जे आहेत ते गोल्ड इतकेच प्रेशियस आहेत असं म्हटलंय. आता मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की फ्यू बद्दल आपण चर्चा केली. आता आपण इथे लिटिल बघूया. तर लिटिल जो आहे ना मित्रांनो तो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीचं काम करतो. कसलं काम करतो तो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीचं काम तो करत असतो. मग लक्षात घ्या हा जो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे ना तो नेहमी कोणाच्या आधी येणार आहे अनकाउंटेबल नाउनच्या आधी येणार आहे. बरोबर, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असल्यामुळे तो नेहमी अनकाउंटेबल नाउनच्या आधी येणार आहे. मग जर फ्यू येत असेल तर फ्यू याला आपण काय म्हणतो तर याला आपण इनडिफायनाइट ॲडजेक्टिव्ह म्हणतो की हा नेहमी काउंटेबल नाउनच्या आधी येतो. बरोबर, लिटिल जो आहे तो अनकाउंटेबल नाउनच्या आधी येतो, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असे म्हणतो. तर बघा व्हेरी लिटिल मेटल्स म्हटलंय गाईज. मेटल्स आपलं इथे कुठलं नाउन आहे काउंटेबल नाउन आहे, तर इथे लिटिल मेटल्स येणार नाही, तर आपण अ फ्यू मेटल्स इथे म्हणणार. म्हणून व्हेरी लिटिलमध्ये आपल्याला काय मिळणार आहे एरर मिळणार आहे. व्हेरी फ्यू मेटल्स आर ॲज प्रिशियस ॲज गोल्ड आपण तिथे म्हणणार आहोत. ठीक आहे, तर हे जे सेंटेन्स जर तुम्ही बघितलं डिटेलमध्ये तर हे पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. कुठल्या डिग्रीचं सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे ज्यामध्ये ॲज आपण इथे यूज केलेला आहे. तर व्हेरी फ्यूने आपण पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात करत. नेक्स्ट बघा द ब्ल्यू लोटस इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर्स विच ग्रोज इन अ गार्डन. बघा द ब्ल्यू लोटस म्हटलंय. लोटस कसं आहे ब्ल्यू, लोटस हे नाउन झालं, ब्ल्यू हा आपला ॲडजेक्टिव्ह झाला. इथे इज काय दिलाय आपला वर्ब आहे. वन ऑफ द इथे दिलाय मित्रांनो. लक्षात ठेवायचं की ज्याही सेंटेन्समध्ये ओके वन ऑफ द येणार आहे तर हे सेंटेन्स आपलं कसलं असणार आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं असणार आहे. कसलं असणार आहे हे सेंटेन्स आपलं सुपरलेटिव्ह डिग्रीचं असणार आहे. त्यामुळे इथे जोही ॲडजेक्टिव्ह आपण वापरणार तो सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह असणार आहे. तर गिवन ॲडजेक्टिव्ह पण सुपरलेटिव्ह डिग्रीचाच ॲडजेक्टिव्ह दिला आहे. बघा ब्युटिफुल असेल तर हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. मोर ब्युटिफुल असेल तर तो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. आणि मोस्ट ब्युटिफुल असेल तर तो आपला सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह असणार आहे. ओके, मोस्ट ब्युटिफुल फ्लावर्स इथे दिलेलं आहे. ओके, विच आता लक्षात घ्या फ्लावर्स इथे जर दिलेलं आहे तर इथे विच नाही घेणार, आपण काय घेणार दॅट आपण घेणार ग्रोज इन अ गार्डन. ओके, सो ऑप्शन जर तुम्ही बघितला तर विच ग्रोजमध्ये इथे एरर असणार आहे. द ब्ल्यू लोटस इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर्स विच ग्रोज इन अ गार्डन. म्हणजे तिच्या गार्डनमध्ये जे काही फ्लावर्स आहेत त्याच्यापैकी द ब्ल्यू लोटस काय असेल एकमेव त्यांच्यापैकी एक हे ब्युटिफुल फ्लावर असणार आहे. पुढे बघा बिलियनरी फिलिप इज वन द ओनर ऑफ द लक्झरी याच लायनहार्ट विच वर्थ अँड एस्टिमेटेड ओके 150 मिलियन. ओके, तर $150 मिलियन. सो गाईज यामध्ये काय एरर आहे ऑप्शन ए बघा विच वर्थ म्हटलंय, द ओनर ऑफ म्हटलंय, बिलियनर फिलिप इज म्हटलंय आणि एस्टिमेटेड म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो की इथे बिलियनर फिलिप दिलेला आहे, एका पर्सनचं नेम दिलंय, सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथे जो इज सिंग्युलर वर्ब असणार आहे ना तो काय इथे आपला करेक्ट आहे. द ओनर ऑफ लक्झरी याच म्हटलेला आहे तर याच्या आधी लायनहार्ट
करेक्ट आहे. विच वर्थ अँड एस्टिमेटेड म्हटलंय. आर्टिकल ए आणि अँड ज्याच्याही आधी येणार आहे ते काय असणार आहेत, नाऊन येणार आहे. किंवा आर्टिकल ए आणि अँड ज्यासाठी यूज करतात, तर कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचसाठी यूज करतात, तर नाऊन या पार्ट्स ऑफ स्पीचसाठी आपण आर्टिकल ए किंवा अँड यूज करत असतो. बरोबर. ए किंवा अँड या पार्ट्स ऑफ स्पीचचा अर्थ काय होतो, वन असा त्या पार्ट्स ऑफ स्पीचचा अर्थ होत असतो. मग इथे अँड एस्टिमेटेड येणार आहे का, इथे तुम्हाला वर्बचा सेकंड फॉर्म दिलेला आहे म्हणजे एरर त्याच्यामध्येच आहे. तर ऑप्शन डी जो आहे तो आपला काय असेल, करेक्ट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, वी कॅन सी मच चेंजेस इन गव्हर्नमेंट स्कूल्स दीज डेज. म्हणजे या सध्याच्या दिवसांमध्ये आपल्याला बरेच जे बदल आहेत हे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये बघायला मिळतात असं म्हटलंय. सो गाईज कुठल्या पार्टमध्ये येणार आहे, इन गव्हर्नमेंट स्कूल्स वी कॅन सी मच चेंजेस आणि दीज डेज. येस, कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे. बघा वी इथे सब्जेक्ट आहे, कॅन नंतर सी बरोबर आहे. मच चेंजेस म्हटलंय मित्रांनो, जर चेंजेस इथे होऊ शकत आहे तर चेंजेस काय आपलं काउंटेबल नाऊन आहे. बरोबर. मग काउंटेबल नाऊनच्या आधी मच येणार आहे का, नाही, कारण मच नेहमी अनकाउंटेबल नाऊनसाठी वापरला जातो. मग काउंटेबल नाऊनसाठी काय वापरतो, तर मेनी वापरतो. मग मेनी चेंजेस इन गव्हर्नमेंट स्कूल दीज डेज म्हणणार आहे. लक्षात घ्या दीज डेज दिलेला आहे आपल्याला, तर त्यावरनं एक गोष्ट लक्षात ठेवू शकताय तुम्ही की जेव्हाही सेंटेन्समध्ये दीज किंवा दोज दिलेला असेल तर त्यानंतर आपण काय वापरत असतो, प्लुरल नाऊन जो आहे तो आपण यूज करत असतो. जर सेंटेन्समध्ये धिस किंवा दॅट दिलेला असेल तर त्यानंतर आपण सिंग्युलर नाऊन जो आहे तो आपण यूज करत असतो. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दीज डेज आला असतं तर सेंटेन्समध्ये परत एरर राहिला असता, म्हणून मच चेंजेसमध्ये आपल्याला एरर मिळतोय. ऑप्शन सी जो आहे तो आपला इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके. येस, पुढचा क्वेश्चन बघा आता काय म्हटलंय. आय लर्न्ड टू अडॅप्ट क्विकली टू नाव स्कूल्स, ओके, because we move to new places quite frequently. ओके. सो गाईज इथे कुठल्या सेंटेन्समध्ये तुम्हाला एरर दिसतोय बघा. ऑप्शन त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, ओके, तर आय लर्न टू अडॉप्ट क्विकली दिलाय, वी मूव टू लर्न न्यू प्लेसेस दिलाय, क्वाईट फ्रिक्वेंट दिलेला आहे आणि टू न्यू स्कूल्स दिलेला आहे. तर या 4 ऑप्शनपैकी आपलं कुठलं ऑप्शन असणार आहे बघा. आय लर्नचा V2 इथे दिलेला आहे. ओके. टू अडॅप्ट जर तुम्ही बघितलं तर हा काय असणार आहे आपला, तर हा आपला इन्फिनिटिव्ह आहे. लक्षात घ्या जर आपण ॲडेप्ट घेतला मित्रांनो तर ॲडेप्टचा अर्थ काय होतो, ॲडेप्टचा अर्थ होतो स्किलफुल. थोडे सारखे शब्द आहे आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन मात्र होत असतं. ओके. ॲडॉप्ट असतो एक, ओके, आणि एक असतो बघा ॲडॅप्ट. आता ॲडॅप्ट कशावरनं लक्षात ठेवायचं, तर ॲडॅप्टेशन तुम्हाला माहिती असेल म्हणजे काय, आत्मसात करणे. ॲडॅप्ट म्हणजे काय मग ॲडजस्टमेंट. ओके. ॲडॅप्टेशन म्हणजे काय, ॲडजस्टमेंट किंवा ॲडजस्ट करून घेणं त्याच्यामध्ये. आणि ॲडॉप्ट म्हणजे काय, ते याला म्हणतो आपण ॲक्सेप्ट ॲज अवर ओन, की आपलंसं मानणे, याला आपण ॲडॉप्ट म्हणत असतो. तर बघा आय लर्न टू अडॅप्ट क्विकली म्हणजे मी पटकन ॲडजस्ट होते. टू नाव स्कूल्स, ओके, की आता सध्याच्या स्कूल्समध्ये, बिकॉज वी मूव टू न्यू प्लेसेस क्वाईट फ्रिक्वेंटली, कारण आम्हाला बऱ्याच वेळेस दुसऱ्या प्लेसेसवर काय व्हावं लागतं, मूव्ह व्हावं लागतं. आता क्वाईट जर इथे ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो तर इथे जो आहे हा फ्रिक्वेंट येणार नाही आहे. आपल्याला अपेक्षित आहे इथे फ्रिक्वेंटली, की जो ॲडव्हर्बचं काम करायला पाहिजे. आता ॲडव्हर्ब जर तुम्ही बघितलं तर ॲडव्हर्बचं काम काय असतं, जसं क्वाईट हा इथे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे तर लक्षात घ्या वाक्यामध्ये जोही ॲडव्हर्ब येतो तर ॲडव्हर्बचं काम असणार आहे की वाक्यात आलेल्या ॲडजेक्टिव्ह विषयी माहिती देणं. ओके. वाक्यात आलेल्या वर्ब विषयी माहिती देणं आणि वाक्यात जो दुसरा ॲडव्हर्ब येतोय ना त्याच्याविषयी माहिती देणं,
हे काम कोणाचं असणार आहे, ॲडव्हर्बचं असणार आहे. म्हणून क्वाईट जर ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर जर फ्रिक्वेंट येतोय तर तो काय असेल आपला, इनकरेक्ट असेल. फ्रिक्वेंटली तिथे अपेक्षित आहे. ओके, तर क्विकली जसं आलाय बघा, आय लर्न टू अडॅप्ट क्विकली. ओके, तर कसं लर्न करतोय, कसं अडॅप्ट करतोय मी, क्विकली अडॅप्ट करतोय. सो इथे हा सुद्धा ॲडव्हर्बचं काम करतोय. ओके, क्विक पासून आपण काय तयार केलाय, तर क्विक पासून क्विकली हा ॲडव्हर्ब जो आहे तो आपला तयार होतोय. म्हणून ऑप्शन जो आहे तो कुठला करेक्ट आहे, ऑप्शन सी आपला या ठिकाणी करेक्ट असणार आहे. पुढे बघा, यू मस्ट मेक अ चॉईस इमिजिएटली बिकॉज देअर इज फ्यू टाइम लेफ्ट. ओके, सो कुठल्या पार्टमध्ये इथे एरर असणार आहे. आता लक्षात घ्या, यू मस्ट मेक म्हटलेलं आहे, तर मस्ट नंतर आपण काय वापरलाय, V1 वापरलाय. अ चॉईस म्हटलंय, इमिजिएटली इथे ॲडव्हर्बचं काम करतोय. बिकॉज इथे काय आहे, कंजंक्शन आहे. देअर इज अ फ्यू टाइम लेफ्ट. आता टाइम जर आहे मित्रांनो, ओके, टाइमच्या आधी आपण काय वापरणार, लिटिल वापरणार आहोत. काय वापरणार आहोत, लिटिल वापरणार आहोत. फ्यू आपण यूज करणार नाही. कारण का, तुम्ही टाइमला काउंट करू शकत नाही. 1 टाइम 2 टाइम नाही काउंट करू शकत. तुम्ही मिनिट काउंट करू शकतायत. ओके, तुम्ही आवर्स काउंट करू शकताय. ओके, तुम्ही मिनिट काउंट करू शकताय, तुम्ही सेकंड्स काउंट करू शकताय, तुम्ही टाइम काउंट करू शकत नाही. जसं मनी सारखं आपण बघितलंय, तर टाइम इज द अनकाउंटेबल नाउन अँड बिफोर द टाइम वी यूज द लिटिल, दॅट इज द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. पुढे बघा, क्वीन एलिझाबेथ गॉट मॅरिंग टू फिलिप, फॉर्मर प्रिन्स ऑफ द ग्रेस अँड डेन्मार्क. लक्षात घ्या, क्वीन एलिझाबेथ गॉट मॅरिंग दिलेला आहे. जेव्हाही सेंटेन्समध्ये गॉट लिहितो तर ह्या गॉट नंतर आपल्याला काय लिहावं लागतं, मॅरीड लिहावं लागतंय. ओके, म्हणून इथे लक्षात घ्या, मॅरिंग टू फिलिप नाही येणार आहे, तर मॅरीड टू फिलिप येणार आहे. ओके, गॉट मॅरीड टू फिलिप आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हटलंय आपण, द पार्क वॉज वेल लाइटेड ॲट नाईट बट इट वॉज डेझर्टेड सो इट वॉज अ बीट स्कॅर्ड. ओके, द पार्क वॉज म्हटलेलं आहे. ओके, कसे, वेल लाइटेड आहे ॲट नाईट. ओके, वेल लाइटेड. ओके, बट इट वॉज डेझर्टेड म्हटलंय, सो इट वॉज अ बीट स्केअर्ड म्हटलंय. आता लक्षात घ्या, अ बीट स्केअर्ड जर आपण घेतला, ओके, तर हा ए आर्टिकल आहे, हा बीट काय आहे, इथे ॲडजेक्टिव्ह आहे, तर हा आर्टिकल नाउन साठी येणार आहे मित्रांनो. ओके, पण जर आपण बघितलं स्केअर, ओके, स्केअर जो आहे किंवा स्केअरी जो आहे हा काय असतो, आपला नाउन असतो, तर स्केअर्ड इथे वर्ब येणार नाही. इट वॉज डेझर्टेड पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे. ओके, वॉज वेल लाइटेड पॅसिव्ह व्हॉइस आहे, बट इट वॉज बीट स्केअर्डमध्ये काय असेल, एरर असेल. ॲट नाईट म्हणू शकतो का आपण, तर येस, ॲट नाईट, ॲट आफ्टरनून. ओके, त्या ॲट मिडनाईट आपण म्हणू शकतो. म्हणून ॲट नाईटच्या आधी ॲट नाईट जे दिलं आहे ते कसं आहे आपलं करेक्ट आहे, बट इट वॉज अ बीट स्केअर्ड जे आहे, ओके, त्याच्यामध्ये एरर असणार आहे. पुढचा प्रश्न, देअर आर सम मेंबर्स हू हॅवंट पेड हिज सबस्क्रिप्शन एट. ओके, की असे बरेच मेंबर आहेत की ज्यांनी त्यांचं सबस्क्रिप्शन अजून पे केलेलं नाही. बघा, देअर आपण यूज केला आर सम मेंबर्स. देअर जो असतो ना गाईज, तर ह्या देअर नंतर आपण सिंग्युलर नाउन पण वापरू शकतो आणि ह्या देअर नंतर आपण प्लुरल नाउन पण वापरू शकतो. सिंग्युलर नाउन केव्हा वापरणार, जेव्हा सेंटेन्समध्ये, सिंग्युलर वर्ब पण वापरू शकतो आणि प्लुरल वर्ब पण वापरू शकतो. सिंग्युलर नाउन वर्ब केव्हा वापरणार, जेव्हा सेंटेन्समध्ये सिंग्युलर नाउन असेल, आणि प्लुरल वर्ब केव्हा वापरणार, जेव्हा सेंटेन्समध्ये प्लुरल नाउन जो आहे तो दिलेला असणार आहे. मग लक्षात घ्या, देअर आर सम मेंबर्स, इथे जर मेंबर्स आहे तर आपण इथे आर वापरला, करेक्ट आहे का, करेक्ट आहे. दुसरी गोष्ट की जो सम आहे ना,
ह्या सम नंतर हा ॲडजेक्टिव्हचं काम करतो. यानंतर तुम्ही प्लुरल नाऊन पण वापरू शकतात आणि यानंतर तुम्ही सिंग्युलर पण यानंतर तुम्ही प्लुरल नाऊन पण वापरू शकतात. दुसरी गोष्ट, ह्या सम नंतर तुम्ही अनकाउंटेबल सिंग्युलर नाऊन पण वापरू शकतात. अनकाउंटेबल सिंग्युलर नाऊन पण वापरू शकतात. जसं की सम कॉफी आपण म्हणू शकतो का? ऑफकोर्स म्हणू शकतो. तर सम कॉफी काय इथे करेक्ट आहे. सम वॉटर म्हणू शकतो का? म्हणू शकतो. तर सम नंतर मेंबर्स प्लुरल काउंटेबल नाऊन येऊ शकतं का? तर ऑफकोर्स येऊ शकतं. इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. सो देर इज नो एरर. हू आलेला आहे इथे. आता हू इथे कसलं काम करतोय? तर रिलेटिव्ह प्रोनाऊनचं काम करतोय. हॅवंट कोणासाठी आला आहे? तर मेंबर्ससाठी हॅवंट आलेला आहे. ओके. तर रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणासाठी वापरला गेलेला आहे? तर रिलेटिव्ह प्रोनाऊन हा मेंबर्ससाठी वापरला गेलेला आहे. ठीक आहे. आणि या मेंबर्ससाठीच आपण हॅवंट हा काय वापरला आहे? प्लुरल वर्ब वापरला आहे. पेड. हॅवंट पेड जर आपण केला तर तेथे टेन्स होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. हीज म्हटलं, आता हीज कोणासाठी आला आहे? हीज आलेला आहे गाईज या मेंबर्ससाठी. बट मेंबर्स तर प्लुरल दिला आहे, मग तिथे हीज येणार आहे का? अजिबात नाही येणार आहे. सो आपण तिथे काय घेणार गाईज? देअर घेणार. काय घेणार आपण तिथे? देअर घेणार. सो दर सबस्क्रिप्शन एड तिथे असेल तर ऑप्शन कुठला असणार आहे आपला? बी ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, द वेडिंग रिसेप्शन विल बी होस्टेड इन मुंबई ॲट अ लेट डेट. ओके. की जे वेडिंग रिसेप्शन होतं जे मुंबईमध्ये होस्टेड केलं होतं, ओके, ॲट अ लेट डेट. तर ॲट अ लेट डेट नाही म्हणणार आपण, ॲट अ लॅटर डेट आपण म्हणू शकतोय. काय म्हणू शकतोय? ॲट अ लॅटर डेट म्हणू शकतोय. म्हणून ऑप्शन सी जो आहे तो आपला काय असेल इथे करेक्ट असेल. पुढचा क्वेश्चन, ऑल दीज बॉईज हॅव कम टू कॉलेज विदाउट फ्यू नॉलेज ऑफ इंग्लिश. म्हणजे सगळे मुलं कॉलेजला आलेत विदाउट फ्यू नॉलेज ऑफ इंग्लिश. समजून घेऊयात. ऑल दीज बॉईज म्हटलंय, बरोबर? येस. तर बॉईज आहे ते इथे दीज अगदी बरोबर आहे. हॅव कम करेक्ट आहे का? तर लक्षात घ्या, कम हा फर्स्ट फॉर्म असतो, केम हा सेकंड फॉर्म असतो आणि कम परत काय होतो आपला? V3 होतो. बरोबर. हॅव प्लस V3 दिलेला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. टू कॉलेज दिलंय विदाउट फ्यू नॉलेज. आता नॉलेज जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, नॉलेज इज दी अनकाउंटेबल नाऊन. नॉलेज काय आहे आपलं? अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि मग त्याच्या आधी जो ॲडजेक्टिव्ह येणार आहे तो पण कसा असला पाहिजे? लिटिल असला पाहिजे. कारण फ्यू नंतर आपण काउंटेबल नाऊन वापरत असतो. बरोबर. की यांना इंग्लिशबद्दलचं काहीच नॉलेज नाही आहे, नाहीच आहे. लिटिल सेंटेन्समध्ये येतोय अँड इट मेक्स दी सेंटेन्स निगेटिव्ह. काय करतोय तो? सेंटेन्सला निगेटिव्ह करण्याचं काम करत आहे. म्हणून ऑप्शन जर आपण बघितलं तर काय येणार आहे? ऑप्शन बी आपलं इथे करेक्ट असणार आहे. Cats cannot be blamed for its behavior to their masters as they are tamed. So, option कुठला करेक्ट आहे? To their masters, cats cannot be blamed for its behavior as they are tamed. So, लक्षात घ्या मित्रांनो, इट हा जो प्रोनाऊन आहे तो आपण कोणासाठी वापरतो? पहिलं तर आपण इट हा प्रोनाऊन नॉन लिव्हिंगसाठी वापरत असतो. बरोबर. इट हा प्रोनाऊन आपण चाइल्डसाठी वापरत असतो. इट हा प्रोनाऊन आपण बेबीसाठी वापरत असतो. आणि इट हा प्रोनाऊन ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, ओके, जसं की इट इज आपण म्हणतो काहीतरी, इट इज ट्रू, बट काय आहे ते माहिती नाही आहे. तर ज्या गोष्टी माहिती नाही त्यासाठी आपण इट वापरतो. बट एक लक्षात घ्या, हा इट जर प्रोनाऊन तुम्ही वापरताय ना, इट इज दी सिंग्युलर प्रोनाऊन. इट हा कसा प्रोनाऊन आहे? तर हा आपला सिंग्युलर प्रोनाऊन आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा सिंग्युलर नॉन लिव्हिंग येणार आहे, सिंग्युलर चाइल्ड येणार आहे, सिंग्युलर बेबी येणार आहे, किंवा सिंग्युलर ॲनिमल येणार आहे, किंवा सिंग्युलर जे माहिती नाही ते येणार आहे, त्यासाठी आपण इट वापरणार आहे. ओके. इथे सुरुवात जर तुम्ही बघितली तर कॅट्सने झालेली आहे. कॅट्स कसा इथे प्लुरल झाला. कॅनॉट काय आहे? मॉडल ऑक्झिलरी आहे. बी ब्लेम्ड म्हटलेलं आहे. बी ब्लेम्ड म्हणजे काय झाला? हा पॅसिव्ह व्हॉइस झाला.
फॉर इट्स कोणासाठी आलाय, कॅटसाठी. मग जर आपल्याला ॲनिमल्स प्लुरल दिलेले असतील तर ह्या प्लुरल ॲनिमल्ससाठी आपण काय वापरतो, देचे प्रोनाउन वापरतो. मग इट्सच्या ऐवजी इथे काय यायला पाहिजे गाईज, तर इट्सच्या ऐवजी इथे देअर बिहेवियर यायला पाहिजे टू देअर मास्टर्स ॲज दे आर टाइम्ड. सो म्हणून एरर जो आहे तो कुठे असणार आहे, ऑप्शन सी मध्ये असणार आहे. ओके, एरर कुठे असणार आहे, ऑप्शन सी मध्ये असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द परफॉर्मन्स ऑफ अ प्लेयर्स इज वर्स्ट दॅन आय हॅड एक्सपेक्टेड. जो परफॉर्मन्स होता आमच्या प्लेयरचा तो वर्स्ट होता जसा मी एक्सपेक्ट केला होता. द परफॉर्मन्स जर तुम्ही इथे बघितलं ते NC प्रत्यय लागलाय तर हा आपला काय झाला, पार्ट्स ऑफ स्पीच नाउन झाला. ऑफ अवर प्लेयर्स म्हणजे आमच्या प्लेयर्सचा, परफॉर्मन्ससाठी इज आलाय, प्लेयर्ससाठी नाही. परफॉर्मन्स लक्षात घ्या, ANC प्रत्यय लागलाय, हा आपला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन होतोय. ओके, आणि तो कसा आहे, सिंग्युलर आहे. म्हणून इथे काय यूज केलाय आपण, सिंग्युलर वर्ब आपण यूज केलाय. ओके, त्यानंतर बघा दॅन आलेला आहे. जेव्हाही सेंटेन्समध्ये दॅन येतोय देन इट शोज दी कंपॅरेटिव्ह डिग्री. काय शो करतो तो आपला, कंपॅरेटिव्ह डिग्री शो करतो. तो वर्स्ट जो आहे ना हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर, मग लक्षात घ्या गुड हा आपला काय आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे. ओके, बॅड जो आहे हा आपला कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि वर्स जर आपण घेतला, ओके सॉरी हां, बॅड जो आहे हा आपला पॉझिटिव्ह डिग्री आहे. ओके, वर्स जर आपण घेतला तर हा आपला कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि वर्स्ट जर आपण घेतला तर हा काय आपला सुपरलेटिव्ह डिग्री आहे. बरोबर, वर्स्ट इथे आलेला आहे म्हणजेच तो सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे. पण सेंटेन्स कसलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. मग ॲडजेक्टिव्ह कुठला अपेक्षित होता आपल्याला, वर्स अपेक्षित होता. म्हणून वर्स्ट दॅन नाही तर वर्स दॅन आय हॅड एक्सपेक्टेड येणार आहे. ओके, सो ऑप्शन कुठला आहे, डी आपला इथे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, यस्टरडे आय सर्च्ड इन एव्हरी माय कपबोर्ड फॉर द टी शर्ट आय कुडंट फाइंड. ओके, यस्टरडे आय सर्च्ड इन एव्हरी कपबोर्ड. यस्टरडे म्हणजे पास्ट टाइम ॲडव्हर्बियल आहे. ऑफकोर्स सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्येच राहणार आहे. आय नंतर सर्च्ड V2 आलेला आहे. इन एव्हरी माय कपबोर्ड, एव्हरी पण ॲडजेक्टिव्हचं काम करतो. परत माय इथे ॲडजेक्टिव्ह येणार नाही तर मायची जी पोझिशन आहे ती इनकरेक्ट आहे. मायचा जो प्रेझेन्स तो इनकरेक्ट आहे. एव्हरी कपबोर्ड आपण म्हणणार आहे. सो ऑप्शन बी आपल्या इथे काय असेल, करेक्ट असणार आहे. ओके, सो गाईज आज आपण 20 क्वेश्चन्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस डिटेलमध्ये करून घेतलेलं आहे. इथे थांबूयात आणि पुन्हा भेटूयात असेच एका न्यू सेशनमध्ये. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओची लिंक देखील शेअर करायची आहे. डेली PYQ सिरीज आपली चालू असते ज्यामध्ये तुम्हाला रोज वेगवेगळ्या चॅप्टरवरचे PYQ SSCचे मी तुम्हाला एक्सप्लेन करत असते. ह्या सिरीजचा नक्कीच सगळ्यांना फायदा आहे. ओके, आणि एक्झाममध्ये पण होणार आहे. सो इथे आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सेशनमध्ये. थँक्यू सो मच.